नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, इयत्ता 8वी विषय इतिहास व नागरिकशास्त्र। स्क्रीनवर तुम्हाला एक आपल्या इयत्ता 8वीच्या इतिहास व नागरिकशास्त्राच्या पुस्तकाचं मुखपृष्ठ दिसते। त्या मुखपृष्ठावर वेगवेगळी चित्र दिसत आहेत आणि या चित्रांवरून आपल्याला अंदाज येतोय की आपल्याला आतमध्ये काय शिकायचं आहे। तर त्याच्यामध्ये बापू कुटी, स्टॅच्यू ऑफ युनिटी असे वेगवेगळे चित्र आहेत आणि याचाच अभ्यास आपल्याला या इतिहासाच्या पुस्तकामध्ये करायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, मी इयत्ता 8वीचं इतिहास नागरिकशास्त्रचं पुस्तक व इयत्ता 8वी भूगोलाचं पुस्तक PDF तुम्हाला पाठवलेली आहे ग्रुपवर, ते तुम्ही पहा। आणि हे जे 8वीचं पुस्तक आहे तर या 8वीच्या पुस्तकामध्ये आपल्याला टोटल 14 प्रकरणं पाहायची आहेत। तर प्रकरण क्रमांक 1 इतिहासाची साधने, नंबर 2 युरोप आणि भारत, प्रकरण क्रमांक 3 ब्रिटिश सत्तेचे परिणाम, प्रकरण क्रमांक 4 1857चा स्वातंत्र्य लढा, प्रकरण क्रमांक 5 सामाजिक व धार्मिक प्रबोधन, प्रकरण क्रमांक 8 स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ, प्रकरण क्रमांक 7 असहकार चळवळ, प्रकरण क्रमांक 9 स्वातंत्र्य लढ्याचे अंतिम पर्व, प्रकरण क्रमांक 10 सशस्त्र क्रांतिकारी चळवळ, प्रकरण क्रमांक 11 समतेचा लढा, प्रकरण क्रमांक 12 स्वातंत्र्य प्राप्ती, प्रकरण क्रमांक 13 स्वातंत्र्य लढ्याची परिपूर्ती आणि प्रकरण क्रमांक 14 महाराष्ट्र राज्याची निर्मिती। विद्यार्थी मित्रांनो, हे आपलं मलपृष्ठ आहे पुस्तकाचं आणि या मलपृष्ठावर नागरिकशास्त्राशी संबंधित विधान भवन, संसद भवन असे वेगवेगळे चित्र, याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालय असे वेगवेगळे चित्र या मलपृष्ठावर दाखवलेले आहेत। म्हणजे मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ एकंदरीत याच्यावरून आपल्याला अंदाज येतोय की इतिहासामध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे आणि नागरिकशास्त्रामध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे। चला तर मग जाणून घेऊयात। प्रकरण क्रमांक 1 इतिहासाची साधने। चला तर मग पहिलं प्रकरण आपण समजून घेऊयात, शिकूयात। प्राचीन व मध्ययुगीन भारताच्या इतिहासाचा अभ्यास आपण यापूर्वी केलेला आहे आणि यावर्षी आपल्याला आधुनिक भारताचा इतिहासाच्या साधनांचा आपण अभ्यास करणार आहोत। इतिहासाच्या साधनांमध्ये भौतिक, लिखित आणि मौखिक साधनांचा समावेश होतो। म्हणजे काय की इतिहासाच्या साधनांमध्ये 3 प्रकारच्या साधनांचा समावेश होतो। नंबर 1 भौतिक, नंबर 2 लिखित आणि नंबर 3 मौखिक। त्याचप्रमाणे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित दृकश्राव्य आणि दृकश्राव्य अशा साधनांचाही समावेश त्याच्यामध्ये होतो। मग आता भौतिक साधनं कोणकोणती आहेत आणि भौतिक साधनांमध्ये कशा कशाचा समावेश होतो? तर भौतिक साधनांमध्ये इतिहासाच्या भौतिक साधनांमध्ये विविध वस्तू, वास्तू, नाणी, पुतळे, पदके इत्यादी साधनांचा समावेश आपल्याला काय होईल, करता येईल। त्यातला पहिला मुद्दा इमारती व वास्तू। आता आधुनिक भारताच्या इतिहासातील कालखंड हा युरोपीय विशेषतः ब्रिटिश सत्ताधीश आणि संस्थानिकांच्या राज्यकारभाराचा काळ मानला जातो। या काळात विविध इमारती, पूल, रस्ते, पाणपोया, कारंजे यासारख्या वस्तू बांधल्या गेल्या। या इमारतीमध्ये प्रशासकीय कचेऱ्या, अधिकाऱ्यांची तसेच नेत्यांची व क्रांतिकारकांची निवासस्थाने, संस्थानिकांची राजवाडे, किल्ले, तुरुंग यासारख्या इमारतींचा समावेश होतो। या वास्तूपैकी अनेक इमारती आज आपल्याला सुस्थितीत पाहावयास मिळतात। काही वस्तू या राष्ट्रीय स्मारके म्हणून घोषित केलेल्या आहेत, तर काही इमारतींमध्ये संग्रहालये उभारण्यात आली आहेत। उदाहरणार्थ अंदमान येथील सेल्युलर जेल। अंदमान येथे काय आहे? सेल्युलर जेल आहे। या वस्तूंना भेटी दिल्यानंतर आपणास तत्कालीन इतिहास, स्थापत्यशास्त्र, वस्तूच्या स्वरूपावरून त्यावेळची आर्थिक संपन्नता याविषयी माहिती मिळते। म्हणजेच काय की जर आपण अशा वेगवेगळ्या वास्तूंना भेटी दिल्या तर आपल्याला काय कळतंय, तर त्यावेळेसचा इतिहास आपल्याला जाणून घेता येतोय। स्थापत्यशास्त्र म्हणजे त्यावेळेस कशा पद्धतीचे बांधकामं केले गेले ते आपल्याला कळते आणि वास्तूचं जे स्वरूप आहे तर त्या स्वरूपावरून त्यावेळची आर्थिक संपन्नता कशी होती। आर्थिक संपन्नता म्हणजे काय की पैशाची उपलब्धता त्यावेळेस नेमकी कशी होती, तर याच्याविषयी आपल्याला काय होते, माहिती मिळते।
जसे अंदमान येथील सेल्युलर जेलला भेट दिल्यावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या क्रांतिकार्याविषयी मुंबईतील मणिभवनाला किंवा वर्धा येथील सेवाग्राम आश्रमास भेट दिल्यास गांधीयुगाच्या इतिहासाविषयी माहिती मिळते. म्हणजेच काय की अंदमान म्हटल्यावर आपल्याला कोण आठवायला पाहिजे? स्वातंत्र्यवीर सावरकर आठवायला पाहिजे. आणि वर्धा येथील सेवाग्राम म्हटल्यावर आपल्याला कोण आठवायला पाहिजे? महात्मा गांधी, त्यांचा तो चरखा आणि चरख्यावर ते सूत काततायत हे चित्र पाहिलेलं आहे तुम्ही खूपदा, आणि ते आपल्याला आठवायला पाहिजे. आणि तशाच पद्धतीचं हे जे कार्य आहे, तर ह्या कार्य आपल्याला त्या वास्तूला भेट दिल्यानंतर आपल्याला त्याची काय होते? जाणीव होते. आता तुम्हाला माहीत आहे का, असा एक छोटा चौकोन आहे बघा. चौकोनामध्ये आपल्याला एक चित्र दिसतंय आणि चित्राच्या तिथे खाली लिहिलेलं आहे आगा खान पॅलेस, पुणे. आता वस्तुसंग्रहालय आणि इतिहास यांचा नेमका काय संबंध आहे? तर इतिहासाच्या अभ्यासासाठी वस्तुसंग्रहालयामधून विविध वस्तू, चित्रे, छायाचित्रे यासारख्या विविध गोष्टींचे जतन केलेले असते. पुण्यातील आगा खान पॅलेस येथील गांधी स्मारक संग्रहालयात आपणास महात्मा गांधींच्या वापरातील अनेक वस्तू, कागदपत्रे पाहावयास मिळतात. पुण्यातील आगा खान पॅलेसमध्ये जे गांधीजींचं स्मारक आहे, तर त्या स्मारकाच्या संग्रहालयामध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळतं? तर महात्मा गांधींच्या वापरातल्या वेगवेगळ्या वस्तू, त्यावेळेसचे त्यांनी हाताळलेली कागदपत्रे, हे काय करतात आपल्याला पाहायला मिळतात. आता पुढचं भौतिक साधन आहे पुतळे आणि स्मारके. स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात अनेक व्यक्तींची स्मारके, म्हणजे 1947 पूर्वी आणि 1947 नंतर. स्वातंत्र्यपूर्व म्हणजे 1947 पूर्वी आणि स्वातंत्र्योत्तर म्हणजे 1947 नंतर. अशा काळामध्ये अनेक व्यक्तींची स्मारके पुतळ्यांच्या स्वरूपात उभारली गेली. हे पुतळे देखील आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासाच्या दृष्टीने कसे आहेत? महत्त्वाचे आहेत. विविध पुतळ्यांवरून आपणास त्या काळातील राज्यकर्ते, समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती याविषयी माहिती मिळते. पुतळ्याच्या दर्शनी पाटीवर संबंधित व्यक्तीचे पूर्ण नाव, जन्ममृत्यूची नोंद आणि त्या व्यक्तीचे थोडक्यात कार्य, जीवनपट याविषयी माहिती आपल्याला मिळते. मग पुतळे भौतिक साधनांमध्ये येतात आणि पुतळ्यांच्या दर्शनी पाटीवर काय असतं? तर त्या व्यक्तीचं संपूर्ण नाव असतं, त्याचा जन्म कधी झाला याची नोंद असते, त्याचा मृत्यू कधी झाला याची नोंद असते आणि त्या व्यक्तीचे थोडक्यात कार्य असते, जीवनपट याविषयी आपल्याला काय होते? माहिती मिळते. महात्मा ज्योतिराव फुले, लोकमान्य टिळक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांप्रमाणे विविध घटनांच्या स्मृतिप्रित्यर्थ उभारलेली स्मारके सुद्धा संबंधित घटना काळ आणि त्या घटनेशी निगडीत व्यक्ती इत्यादींची माहिती आपल्याला देतात. आणि उदाहरणार्थ विविध ठिकाणची हुतात्मा स्मारके. मग आठवून पहा बरं, नगरमध्ये आपल्या कुठे कुठे अशी स्मारके आहेत? कोणती कोणती स्थळं तुम्हाला आठवत आहेत की ज्यांचा अशा स्मारकांमध्ये समावेश होतोय? लोकमान्य टिळकांचा असेल, महात्मा ज्योतिराव फुल्यांचा असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असेल, असे पुतळे नगरमध्ये कुठे कुठे आहेत हे तुम्ही आठवून पहा. भौतिक साधनांमध्ये आपण 2 गोष्टींचा अभ्यास केला, इमारती व वास्तू, पुतळे आणि स्मारके. आता लिखित साधने म्हणजे काय आणि लिखित साधने कोणकोणती आहेत तर ते जाणून घेऊयात. आधुनिक भारताच्या इतिहासाच्या लिखित साधनांमध्ये वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश होतो. तर लिखित साधने नेमकी कोणती आहेत? पत्रव्यवहार, परदेशी व्यक्तींच्या नोंदी, वृत्तपत्रे, चरित्रे, पुस्तके, आत्मचरित्रे, फॅक्टरी रेकॉर्ड्स, नियतकालिके या सगळ्यांचा समावेश कशामध्ये होतं? लिखित साधनांमध्ये होतो, की जी लिहिली जातात, प्रत्यक्ष त्याचं लिखाण केलं जातं, कागदावर आपण पेनने लिहितो. जेवढं काही लिहिलं गेलं, जेवढा इतिहास लिहिला गेला, ज्याच्या माध्यमातून लिहिला गेला, त्या सगळ्यांच्या ज्या साधनांच्या साह्याने लिहिला गेला, तर त्याला काय म्हटलं गेलं? लिखित साधने. आता लिखित साधनांमध्ये वृत्तपत्रे व नियतकालिके. मग वृत्तपत्रे आणि नियतकालिकाची नेमकी काय भूमिका आहे लिखित साधनांमध्ये? तर वृत्तपत्रामध्ये आपणास समकालीन घटनांविषयी माहिती मिळते. समकालीन घटना म्हणजे त्यावेळेसच्या ज्या घटना घडलेल्या आहेत त्या काळामध्ये काय काय झालं त्या संदर्भामध्ये आपल्याला काय मिळते? माहिती मिळते. त्याचबरोबर एखाद्या घटनेचे सखोल विश्लेषण, मान्यवरांची मतांतरे, अग्रलेख प्रसिद्ध होत असतात आणि आपल्याला त्या काळात राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक घडामोडींची माहिती मिळते.
स्वातंत्र्यपूर्व काळात ज्ञानोदय, ज्ञानप्रकाश, केसरी, दीनबंधू, अमृतबाजार, पत्रिका यासारखी वृत्तपत्रे लोकजागृतीची महत्त्वपूर्ण साधने होती. आणि या वृत्तपत्रांद्वारे आपल्याला ब्रिटिश सरकारची भारताविषयीची धोरणे, त्यांचे भारतावरील परिणाम याविषयीचा अभ्यास करता येतो. मग स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये कोणकोणते होते, म्हणजे 1947 पूर्वी काय काय होतं, तर ज्ञानोदय, ज्ञानप्रकाश, केसरी, दीनबंधू, अमृतबाजार पत्रिका यासारखी वृत्तपत्रे लोकजागृतीची महत्त्वपूर्ण साधने होती. लोकांमध्ये जागृती निर्माण केली जायची या सगळ्या वृत्तपत्रांच्या माध्यमातून. कशासाठी, तर आपल्यावर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये इंग्रजांचं राज्य होतं भारतावर, आणि या इंग्रजांचं राज्य भारतावर असल्यामुळे इंग्रज भारतामध्ये येऊन हुकुमशाही करत होते आणि ही आपल्याला नको होती. आणि म्हणून व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले, हे तुम्हाला माहिती आहे. मग ते व्यापाराच्या माध्यमातून किंवा व्यापाराचं कारण काढून आपल्याकडे आले होते आणि राज्यकर्ते बनले, म्हणजे त्यांनी इथं राज्य करायला सुरुवात केली. आणि त्यांचा जो काळ होता तो स्वातंत्र्यपूर्वीचा काळ होता. आणि अशा पद्धतीने इंग्रजांविरुद्ध उठाव करणारे लेख, अग्रलेख या वेगवेगळ्या वृत्तपत्रांमधून काय होती, प्रसारित होत होती. या वृत्तपत्राद्वारे आपल्याला ब्रिटिश सरकारची भारताविषयीची धोरणे, त्यांचे भारतावरील परिणाम याविषयीचा अभ्यास करता येतो. ब्रिटिश काळात वृत्तपत्रे केवळ राजकीय नव्हे तर सामाजिक आणि प्रबोधनाची साधने म्हणूनही काम करत होती. विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी निबंधमाला या मासिकातून लोकहितवादी उर्फ गोपाळ हरी देशमुख यांनी प्रभाकर या साप्ताहिकातून लिहिलेली शतपत्रे यातून विविध सामाजिक आणि सांस्कृतिक विषयावर भाष्य केलं. आता विष्णूशास्त्री चिपळूणकर यांची निबंधमाला आणि गोपाळ हरी देशमुख किंवा लोकहितवादी प्रभाकर असं तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. तर मग चला आपण जाणून घेऊयात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि वृत्तपत्रे. बाबासाहेब आंबेडकर आणि वृत्तपत्रे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1920च्या जानेवारी महिन्यात मूकनायक हे पाक्षिक सुरू केले. आता मूकनायक हे त्यांनी दिलेल्या पाक्षिकाचं नाव आहे. आणि पाक्षिक म्हणजे काय, 15 दिवसानंतर प्रकाशित होणारं, की ज्याला काय म्हणायचं, पाक्षिक. परंतु त्यांना पुढील विद्या अभ्यासाकरिता लंडनला जावे लागल्यामुळे त्यांनी हे पत्र आपल्या सहकार्याकडे सोपवले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एप्रिल 1927 बहिष्कृत भारत हे पत्र सुरू केले. सामान्य जनतेचे प्रबोधन व संघटन करण्यासाठी बहिष्कृत भारत या पत्रातून त्यांनी लिखाण केले आणि याविषयी जनता व प्रबुद्ध भारत अशी 2 वृत्तपत्रे त्यांनी चालवली. आकृतीमध्ये तुम्हाला दिसते बघा, चित्रामध्ये बहिष्कृत भारत. त्यावेळेस कसं त्याचं चित्र असावं, दोन्हीकडनं 2 सिंह दाखवलेले आहेत, मध्ये एक गोल आहे, त्याच्यावर बहिष्कृत भारत असं लिहिलेलं आहे. आता दुसरं लिखित साधनं कुठलं आहे तर नकाशे व आराखडे. नकाशा हे देखील इतिहासाचे महत्त्वाचे साधन मानले जाते आणि नकाशावरून आपणास शहराचे किंवा एखाद्या ठिकाणाचे बदलणारे स्वरूप अभ्यासता येते. मग पूर्वी नकाशा, आत्ता कसं तुम्ही एखाद्या गावावरून दुसऱ्या गावाला लायचं असले तर तुम्ही मोबाईलवर GPS लावता. GPS म्हणजे आपण ज्या ठिकाणावरून निघलो आहे आणि आपल्याला जिथं पोचायचं तिथलं किलोमीटर, लेफ्ट टर्न, राईट टर्न हे सगळं आपल्याला मोबाईल आपल्याला सांगत असतो. तसं पूर्वीच्या काळी नकाशा हे महत्त्वाचं साधन मानलं जायचं आणि नकाशावरून आपल्याला वेगवेगळी शहरं आहेत, एखाद्या ठिकाणाचे बदलणारे स्वरूप हे काय करता यायचं, अभ्यासता यायचं. ब्रिटिश काळात स्थापन झालेल्या सर्वे ऑफ इंडिया या स्वतंत्र विभागाने भारताच्या विविध प्रांताचे, शहरांचे शास्त्रशुद्ध पद्धतीने सर्वेक्षण करून नकाशे तयार केलेले आहेत. म्हणजे ब्रिटिश काळात स्थापन झालेल्या सर्वे ऑफ इंडिया, ब्रिटिश काळामध्ये काय स्थापन झालं होतं, सर्वे ऑफ इंडिया या स्वतंत्र विभागाने भारताच्या विविध प्रांताचे, शहरांचे शास्त्रशुद्ध पद्धतीने सर्वेक्षण करून नकाशे तयार केलेले आहेत. नकाशांप्रमाणे वास्तुविशारदांनी तयार केलेले आराखडे हे देखील इमारत स्थापत्य शास्त्राच्या तसेच एखाद्या भागाच्या विकासाचे टप्पे अभ्यासण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरतात. नकाशांप्रमाणे वास्तुविशारदांनी तयार केलेले आराखडे हे देखील इमारत स्थापत्य शास्त्राच्या तसेच एखाद्या भागाच्या विकासाचे टप्पे
अभ्यासांच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरतात. उदाहरणार्थ मुंबई पोर्ट ट्रस्ट या विभागाकडे मुंबई बंदराचे मूळ आराखडे आहेत. हे बंदर पुढे विकसित करताना वास्तुविशारद आणि अभियंत्यांनी केलेल्या आराखड्यावरून आपणास मुंबईच्या नागरी विकासाची माहिती मिळू शकते. आता भौतिक साधने झाली, लिखित साधने झाली. आता तिसरं महत्त्वाचं साधन म्हणजे मौखिक साधन. मौखिक म्हणजे काय, की जे बोलण्याच्या माध्यमातून व्यक्त होतं. मुखाच्या माध्यमातून, मुख म्हणजे काय, वदन, तोंडाच्या साह्याने ज्या ज्या गोष्टी आपण करतो त्या मौखिक, मुखाच्या माध्यमातून जी साधनं आपण वापरतो त्या साधनांचा समावेश मौखिक साधनांमध्ये होतो. मग त्याच्यामध्ये नेमकं काय काय येतं, तर लोकगीते, पोवाडे, लोककथा, प्रसंग वर्णने, मुलाखती, मेळे, जलसे, कलापथके, ओव्या, स्फूर्तिगीते. आधुनिक भारताच्या इतिहासाच्या मौखिक साधनांमध्ये खालील दिलेल्या साधनांचा समावेश होतो. तुम्हाला मौखिक साधने एक चौकट दाखवलेली आहे बघा, गुलाबी कलरची. त्या चौकटीमध्ये मध्यभागी मौखिक साधने आहेत आणि आजूबाजूला त्याची नावं आहेत, की लोकगीतं असतील, पोवाडे असतील, लोककथा असतील, प्रसंग वर्णने असतील, मुलाखती असतील, मेळे असतील, जलसे असतील, कलापथके असतील, ओव्या असतील, स्फूर्तिगीते असतील वेगवेगळी. तर ते आपण क्रमाने बघूयात. स्फूर्तिगीते. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात अनेक स्फूर्तिगीतांची रचना केली गेली. त्यापैकी अनेक गीते आज लिखित स्वरूपात उपलब्ध आहेत, परंतु अनेक अप्रकाशित स्फूर्तिगीते स्वातंत्र्य सैनिकांना मुखोद्गत आहेत. या स्फूर्तिगीतामधून आपल्याला स्वातंत्र्यपूर्व काळातील परिस्थिती, स्वातंत्र्य आंदोलनामागील प्रेरणा याविषयी माहिती मिळते. आपण 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी रोजी वेगवेगळ्या स्फूर्तिगीतं शाळेमध्ये लावली जातात आणि त्याच्यातनं आपल्यामध्ये एक एनर्जी निर्माण होते, एक स्फूर्ती निर्माण होते, एक ताकद निर्माण होते, एक प्रेरणा निर्माण होते. तशा पद्धतीची ही स्फूर्तिगीते असतात. दुसरं आहे की पोवाडे. पोवाड्यांमधून ऐतिहासिक घटनेची तसेच व्यक्तीच्या कार्याविषयी माहिती मिळते. ब्रिटिश आमदानीत 1957चा स्वातंत्र्य लढा, विविध क्रांतिकारकांनी केलेले पराक्रम यावर आधारित पोवाडे रचले गेले. लोकांमध्ये प्रेरणा, चैतन्य निर्माण करण्यासाठी या पोवाड्यांचा उपयोग करण्यात येत असे आणि स्वातंत्र्य लढ्याप्रमाणेच सत्यशोधक समाजाने पोवाड्याच्या माध्यमातून केलेली शोषित वर्गातील जागृती, संयुक्त महाराष्ट्र लढा यासारख्या घटनांवर आधारित पोवाड्यांची रचना केलेली आहे. शिवाजी महाराजांचं कार्य, कर्तृत्वाचा उल्लेख करताना अनेक पोवाडे शिवजयंतीला आपण ऐकताना पाहतो. आणि हे जे पोवाडे आहेत या पोवाड्याच्या माध्यमातून शिवाजी महाराजांचं जे कार्य आहे, कर्तृत्व आहे, याचं काय केलं जातं, वर्णन केलं जातं. आता करून पहा, एक छोटीशी चौकट तुम्हाला दिलेली आहे की भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाच्या काळातील संबंधित स्फूर्तिगीतांचा व पोवाड्यांचा संग्रह करा व त्यांचे सादरीकरण करा. आता दृकश्राव्य आणि दृकश्राव्य साधनं नेमकी कोणती आहेत? दृक म्हणजे डोळ्यांनी पाहणारे, श्राव्य म्हणजे ऐकणारे आणि दृकश्राव्य साधने म्हणजे डोळ्यांनी पाहता येतील आणि कानाने ऐकता येतील अशी साधने. आधुनिक काळात तंत्रज्ञानाच्या विकासामुळे छायाचित्रण, ध्वनिमुद्रण, चित्रपट इत्यादी कलांचा विकास झाला आणि अर्थात त्यातून निर्माण झालेली छायाचित्रे, ध्वनिमुद्रिते, रेकॉर्ड्स, चित्रपट यांचा वापर इतिहासाची साधने म्हणून करता येतो. पुढचंच आहे त्याच्यातलं की छायाचित्रे. मग छायाचित्रे ही आधुनिक भारताच्या इतिहासाची दृकस्वरूपाची साधने आहेत आणि छायाचित्रण कलेचा शोध लागल्यानंतर विविध व्यक्ती, घटना, त्याचप्रमाणे वस्तू व वास्तू यांची छायाचित्र काढण्यात येऊ लागली. या छायाचित्रांमधून आपणास व्यक्ती तसेच प्रसंग जसे होते किंवा घडले याची दृश्य स्वरूपात माहिती मिळते. मध्ययुगीन काळामध्ये व्यक्ती कशा दिसत होत्या किंवा घटना कशा घडल्या याची चित्रे उपलब्ध आहेत, परंतु सदर चित्रे किती विश्वसनीय आहेत याबाबत प्रश्न उपस्थित केले जातात आणि त्या तुलनेत छायाचित्रे ही अधिक विश्वसनीय मानली जातात. व्यक्तीच्या छायाचित्रणावरून, छाया म्हणजे काय, फोटोग्राफी, एक व्यक्तीच्या चित्रांवरून ती व्यक्ती कशी दिसत होती, तिचा पेहराव कसा होता याविषयी माहिती मिळते. प्रसंगाच्या छायाचित्रांमधून विविध प्रसंग नजरेसमोर उभा राहतो, तर वास्तू किंवा वास्तूच्या छायाचित्रांमधून त्याचे काय लक्षात येते, स्वरूप आपल्या लक्षात येते. ध्वनिमुद्रिते किंवा रेकॉर्ड्स. छायाचित्रण कलेप्रमाणेच ध्वनिमुद्रण तंत्रज्ञानाचा शोधही महत्त्वाचा आहे. ध्वनिमुद्रिते
किंवा रेकॉर्ड्स हे इतिहासाची श्राव्य स्वरूपाची साधने आहेत. आधुनिक काळात नेत्यांनी किंवा महत्त्वाच्या व्यक्तींनी केलेली भाषणे, गीते ध्वनिमुद्रित स्वरूपात उपलब्ध आहेत आणि त्यांचा वापर इतिहासाची साधने म्हणून केला जाऊ शकतो. उदाहरणार्थ स्वतः रवींद्रनाथ टागोरांनी गायलेले जनगण मन हे राष्ट्रगीत किंवा सुभाषचंद्र बोस यांचे भाषण यांचा वापर आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात श्राव्य साधने म्हणून करता येतो. म्हणजे टागोरांनी जे जनगण मन लिहिलं, जे तुम्ही शाळेमध्ये दररोज म्हणता, तर हे जे राष्ट्रगीत आहे, संपूर्ण राष्ट्राचं गीत आहे, तर हे श्राव्य साधन म्हणून त्याचा वापर आपण करतो की श्राव्य साधन म्हणून आपण ते विकसित करतो. किंवा सुभाषचंद्र बोस यांचे भाषण. पुढचं मौखिक साधन आहे चित्रपट. चित्रपट हा आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार म्हणून मानला जातो. 20व्या शतकामध्ये चित्रपट तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणात प्रगती झाली. दादासाहेब फाळकेंनी इसवी सन 1913 मध्ये भारतीय चित्रपट सृष्टीची मुहूर्तमेढ रोवली. चित्रपट सृष्टीची सुरुवात कोणाची आहे? दादासाहेब फाळकेंची आहे. आणि किती साली? इसवी सन 1913 साली भारतीय चित्रपट सृष्टीची मुहूर्तमेढ रोवली गेली. भारतीय चित्रपट सृष्टीची मुहूर्तमेढ कोणी रोवली? दादासाहेब फाळकेंनी. किती साली? 1913 साली. भारतातील स्वातंत्र्य लढ्यातील दांडी यात्रा, मिठाचा सत्याग्रह, चले जाव आंदोलन यासारख्या ऐतिहासिक प्रसंगाच्या ध्वनी चित्रफिती उपलब्ध आहेत. या चित्रफितींमुळे घडलेली घटना आपल्याला जशीच्या तशी पाहायला मिळते. प्राचीन आणि मध्ययुगीन काळाच्या तुलनेत आधुनिक भारताचा इतिहास अभ्यास करण्यासाठी विपुल प्रमाणामध्ये आणि विविध प्रकारची साधने उपलब्ध आहेत. आणि या कालखंडातील भौतिक साधने बऱ्याच प्रमाणामध्ये सुस्थितीत आहेत. अभिलेखागारात जतन करून ठेवलेली अनेक लिखित साधनेही उपलब्ध आहेत. लिखित साधनांचा वापर करताना मात्र हे विचार कोणकोणत्या विचाराने प्रेरित आहेत, एखाद्या घटनेकडे पाहण्याचा साधनकर्त्यांचा दृष्टिकोन काय आहे हे तपासून घ्यावे लागते. अशा साधनाचे जतन करणे आवश्यक आहे. आणि ऐतिहासिक साधनांचे जतन केल्यामुळे इतिहासाचा वारसा हा समृद्ध वारसा आपल्या भावी पिढीकडे आपल्याला काय करता येईल? सोपवता येईल. इथं हे पहिलं प्रकरण आपल्याला समाप्त झालेलं आहे. प्रकरणाच्या खाली तुम्हाला खाली दिलेल्या योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा असं दिलेलं आहे. विधान क्रमांक 1. इतिहासाच्या साधनामधील टिंबटिंब साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत. तर त्याच्यामध्ये 4 पर्याय तुम्हाला दिलेत: लिखित, मौखिक, भौतिक आणि दृकश्राव्य. तर याचं उत्तर आहे दृकश्राव्य साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत. पुण्यातील टिंबटिंब या ठिकाणी गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती आपल्याला मिळते. तर चित्र तुम्हाला दाखवलं होतं बघा आगाखान पॅलेसचं. तर पुण्यातील आगाखान पॅलेस या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींची इतिहासाविषयीची आपल्याला काय मिळते? माहिती मिळते. 20व्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार म्हणजे टिंबटिंब होय. तर आत्ताच आपण पाहिलं की 20व्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार म्हणजे काय होय? चित्रपट होय. टिंबटिंब होय, चित्रपट होय. पुढील विधाने सकारानं स्पष्ट करा. ब्रिटिश काळात वृत्तपत्रे सामाजिक प्रभावांची साधने म्हणून काम करत होती. चित्रफिती व आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात अतिशय विश्वसनीय साधने मानली जातात. टिपा लिहा. छायाचित्रे, वस्तुसंग्रहालय आणि इतिहास. नंबर 3 श्राव्य साधने. आणि पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा असा प्रश्न आहे की ज्याच्यामध्ये लिहिलेलं आहे भौतिक साधने लिहिलेले आहेत. आणि भौतिक साधने कोणकोणते आहेत हे तुम्हाला लिहायचं आहे. मग तिथं तुम्ही नाणी, विविध वस्तू, वास्तू, नाणी, पुतळे, पदके, अशा इमारती, पुतळे, स्मारके, अशा वेगवेगळ्या गोष्टी त्या संकल्पना चित्रामध्ये पूर्ण करून पाहिजे आहेत. मग याच्यामध्ये तुम्हाला उपक्रम दिला आहे की भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील विविध घटनांच्या छायाचित्रांच्या आंतरजालाच्या साहाय्याने अभ्यास करा. की गुगलवर तुम्ही जाऊन स्वातंत्र्य लढ्यातील विविध ज्या घटना आहेत त्या छायाचित्रांचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. आणि स्वातंत्र्य लढ्यातील प्रसिद्ध नेते आणि त्याची चरित्रे याविषयी माहिती मिळवून त्याचं काय करायचं आहे? वाचन करायचं आहे. इथं हे पहिलं प्रकरण आपलं संपलेलं आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. काही कमेंट्स असतील तुमच्या तर त्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. घरी राहा, सुरक्षित राहा, स्वतःची काळजी घ्या, त्याच्याबरोबर आपण आपल्या कुटुंबाचीही काळजी घ्या.